आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। कल्याण डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील 200 ते 250 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकासकानं बदलल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होतात। परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। आज कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिसवली या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय या पिसवली गावातील आपण काही चाळींमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी बघताय घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील अन्नधान्य असेल, फ्रीज, टीव्ही हे सगळं असेल, हे सगळं या ठिकाणी भिजलेलं आहे। आज रोजी पिसोली गावामध्ये थोडासा पाऊस पडला। यावेळेस इथं गटर होतं पूर्ण मोठं, परंतु स्थानिक बिल्डर लोकांनी आम्ही सोसायटीने सुद्धा अर्ज दिला होता, तरी सुद्धा महानगरपालिकेने कारवाई केली नाही आणि छोटासा पाईप टाकून त्यामधून पाणी पास होणार नाही। इथं पूर्ण पिसोली गाव ते टाटा पारोस झोपडपट्टीपासून पाणी येत आहे, त्या पाण्याचा निचरा होत नाही व्यवस्थित, म्हणून आमच्या चाळीमध्ये पाणी सारलं। धनश्री चाळ, ज्योतिर्लिंग चाळ यामध्ये बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे। आयुक्त आल्या होत्या, त्यांनी देखील या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक रहिवाशांना देखील आरेरावी केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे। त्यामुळे हे सर्व नागरिकांमध्ये एकच आक्रोश आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण ग्रामीण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।